नाशिकमध्ये सराफ व्यावसायिकांवरती आयकर विभागाने मोठी कारवाई केलेली आहे। 26 कोटी रुपयांची रोकड आणि 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तऐवज जप्त करण्यात आलेले आहेत। सराफ व्यावसायिकाची सलग 30 तास झाडाझडती करण्यात आली। रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या कार्यालयामध्ये सुद्धा हे छापा सत्र सध्या सुरूच असल्याचे कळतंय। तर नाशिकमध्ये आयकर विभागाने केलेली ही मोठी कारवाई, 26 कोटींची रोकड या कारवाईमध्ये आयकर विभागाने जप्त केलेली आहे। नाशिकमध्ये सराफ व्यावसायिकांवरती आयकर विभागाने धाड टाकली आहे। आणि याच विषयी अधिक बोलूया, खुशाल पाटील आपले प्रतिनिधी सोबत आहेत। खुशाल, 30 तास या सगळ्या सराफ व्यावसायिकाची झाडाझडती करण्यात आलेली आहे आणि अद्यापही धाड सत्र सुरूच असल्याचं कळतंय। नेमकं कुठे कुठे ही सगळी कारवाई सुरू आहे? गुरु, खरं तर 30 तासापासून ही जी कारवाई चाललेली आहे, गेल्या 3 दिवसापूर्वी ह्या कारवाईला सुरुवात करण्यात आली होती। आयकर विभागाचे 3 पथक जे ते या ठिकाणी नेमण्यात आले होते। 39 वाहनातनं हे अधिकारी जे ते नाशिक शहरातल्या वेगवेगळ्या भागातील सराफ व्यापारी जे होते त्यांच्यावरती हा धाड सत्र जे ते सुरू होतं। खरं तर महत्वाचं केंद्रबिंदू ठरलं या छापेमारीमध्ये ते म्हणजे कॅनडा कॉर्नर परिसरात असलेलं नाशिकमधलं सुराणा ज्वेलर्सचं। सुराणा ज्वेलर्सच्या शाखा ज्या आहेत त्या नाशिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये, मालेगावमध्ये या ठिकाणी देखील त्यांची शाखा आहे। त्याचबरोबर त्यांचं लँड डेव्हलपरचं जे ऑफिस आहे, कार्यालय आहे, त्यांचे घर असतील त्या ठिकाणी ही संपूर्ण कारवाई जी ही चालू होती। या सुराणा ज्वेलर्सच्या कार्यालयामध्ये गेल्या 3 दिवसापासून अधिकारी जे ते सतत या ठिकाणी दस्तावेज असतील किंवा त्यांचा हिशोब असेल तो या ठिकाणी तपासला जात होता। त्याचबरोबर आयकर विभागाकडनं जी माहिती आता समोर आलेली आहे, 26 कोटी रुपयाची बेहिशोबी मालमत्ता जी ती समोर आलेली आहे आणि त्याचबरोबर काही कोटीचे दस्तावेज जे ते या ठिकाणी या कारवाईमध्ये समोर आलेले आहेत। खरं तर नाशिकमधलं सुराणा ज्वेलर्स जे एक मोठी जी सोन्याची पिढी आहे आणि याच ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून आयकर विभागाकडनं छापेमारी जी ती केली जात होती। आता मात्र या संपूर्ण कारवाई दरम्यान आयकर विभागाने एक धक्कादायक जी बाब आहे, त्या बेहिशोबी मालमत्ता जी ती आता समोर आल्याचं दिसून येतंय गुरु। त्यामुळे नाशिकमध्ये आयकर विभागाने केलेली ही मोठी कारवाई। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी खुशाल।